हाय, मी रुपाली आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सध्या इंट्रो पण थोडा मी चेंज केलेला आहे. तुम्हाला कसा वाटतो हा इंट्रो मला नक्की सांगा. आणि मी ना काही मिंत्रावरून कुर्ते मागवले होते. त्यातला एक कुर्ता आहे जो मी आता वेअर केलेला आहे. प्युअर कॉटन आहे आणि ह्याचा मी शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो सुद्धा टाकलेला आहे चॅनलवरती. मी ते खाली लिंक देईल, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. तरीसुद्धा म्हटलं चला तुम्हाला लाँग व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवते. आणि हा एक दुसरा कुर्ता आहे. हा सुद्धा मी मिंत्रावरून घेतलेला आहे. तर हा सुद्धा कॉटनचाच आहे आणि हा सुद्धा खूप छान असा कुर्ता आहे. मला प्रचंड आवडला आणि दोन्ही कुर्ते जे आहेत ना, तर ते मी डेली वेअरलाच मागवलेले आहेत. कारण मला असे हलके फुलके आणि थोडे लूज लूज कुर्ते ना डेली वेअरला वापरायला आवडते. तर हा बघा, हा एक कलर मागवलेला आहे. व्हाईट पिंक फ्लावर प्रिंट आहे आणि हा सुद्धा खूप आहे. बरं, दोन्ही कुर्त्याचे फोटोज आहेत ना ते मी बाजूला स्क्रीनवर देईन, ते तुम्हाला पाहता येईल कसे दिसत आहेत ते. त्यानंतर अजून एक हा मॅक्सी ड्रेस, म्हणजे वन पीस ज्याला आपण बोलतो किंवा मॅक्सी ड्रेससुद्धा बोलू शकतो. तर हा एक मागवलेला, हा पॉलिसिल्कमध्ये आहे आणि प्रचंड सुंदर कुर्ता प्रचंड सुंदर मॅक्सी ड्रेस आहे. मला प्रचंड आवडलेला आहे. प्रिंट पण बघू शकता, कलर पण बघू शकता आणि खूप शाईन आहे ह्याला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि मी वेअर करून दाखवलेला आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये, तर त्याचासुद्धा फोटो मी ते स्क्रीनला बाजूला देईन. तर हा सुद्धा खूप सुंदर आणि अफोर्डेबल रेंजमध्ये मिळालेला आहे. आणि मी अजून एक शॉर्ट कुर्ता घेतलेला आहे जीन्सवरती वगैरे वेअर करण्यासाठी. तो सुद्धा मला रिसीव्ह झालेला आहे. तर तो तुम्हाला मी पुढे ब्लॉगमध्ये दाखवेन. तो पण छान आहे. म्हणजे अगदी वेअर करूनच दाखवेन तुम्हाला की तो कसा दिसतोय. आणि त्याचा शॉर्ट व्हिडिओसुद्धा नक्कीच येईल, त्याची लिंकसुद्धा देईल. तो पण छान आहे. सो आता वाजलेले आहेत 5 आणि आज वार आहे शुक्रवार, म्हणजे 26 डिसेंबर आहे. आणि मुलांना स्कूलला सुट्टी पडली ना, त्याच्यामुळे सकाळपासून ब्लॉग काही स्टार्टच करता येत नाही, कारण त्यांच्यामध्येच पुरा दिवस जातो माझा निघून. सकाळी मी हेअर वॉश केले होते, म्हणजे दुपारीच केले होते 12च्या दरम्यान. स्पा केला होता आज घरीच, जसं मी म्हटलं की लॉरियलचा मी स्पा घरच्या घरी करते, तर तो केला होता आणि त्यामुळेच केस मोकळे सोडलेले आहेत. आणि जेव्हा केस वॉश करते ना मी केस, तेव्हा मला फार छान आवडतात, कारण ते थोडे सिल्की सिल्की दिसतात. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मला थोडेसे विरळ केस आहेत पुढे, त्यामुळे ना असे वॉश केल्यानंतर ते छान दिसतात. त्याच्यामुळे मी ठेवलेले आहेत तसेच. आणि हे टॉप जे आहे ना, ते मी हल्लीच घेतलेले दादरवरून, अगदी 50 रुपीजमध्ये घेतलेले आहेत. खूप सुंदर असे टॉप्स मिळाले आहेत मला बघा. आणि डेली वेअरसाठी छान आहे, तर मला हे आवडलेत. ॲक्च्युली मला 2-3 घ्यायचे होते डेली वेअरसाठी, सिम्पल असे. पण थोडासा वेळ कमी होता त्या दिवशी मी गेली होती तेव्हा. तर आता घेईन, बघू पुन्हा जाईन तेव्हा. लोलो झोपलेला आहे. लोलोचाच फोनिक्स क्लास आहे, तर त्याला क्लासला सुद्धा सोडायला जायचे. थोडंसं घरातली कामं आवरते, त्यानंतर मग त्याला सोडून येते. त्यात सगळ्यात आधी महत्त्वाचं म्हणजे चहा ठेवते. चहा ठेवल्याशिवाय अजिबात कुठली कामं सुरुवात होत नाही. आणि प्रज्ञा जो आहे तो इथे अभ्यासाला बसला आहे बघा, नाव घेतलं आणि तो आलासुद्धा. तर आता चहा वगैरे मी पिऊन घेतो आणि थोडी कामं आवरते, मग ते सोडायला सुद्धा जाईन मी. आणि काल क्रिसमस होतं, पण मला कुठेच जायला मिळालं नाही, कारण हे थोडे बिझी होते, त्याच्यामुळे पॉसिबलच झालं नाही. बघू आज जमलं तर जाऊ कदाचित, झालं पॉसिबल तर. बघा, मुलांनी असं ऐकलं ना, जायचं म्हटलं कुठे की ते एकदम खुश होऊन जातात. तर इथं लोलो झोपला, त्याच्यामुळे तो पण उड्या मारायला लागला असं त्याच्यासोबत. तर चला चहा ठेवते पटकन. वरून ह्याने काही भाज्या आणल्या होत्या, तर त्या म्हटलं आज साफ करून घेऊया. आणि जो मी मिंत्रावरून ना शॉर्ट टॉप ऑर्डर केला आहे, तो सुद्धा तुम्हाला दाखवते. तर हल्ली सेल चालला आहे भरपूर आणि खूप साऱ्या डिस्काउंटमध्ये ना हा मी ऑर्डर केला होता. 300-350च्या रेंजमध्ये आहे. स्लीवलेस आहे आणि तुम्ही बघू शकता फिटिंग पण छान बसला आहे. मला एल साईज आहे आणि फ्रंटलासुद्धा खूप छान असं जरी वर्क केलेलं आहे. तर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर मी लिंक देते. तर इथे आता बघा प्रज्ञा काय बनवत आहे. शेवपुरी. शेवपुरीची म्हणजे काल मी ॲक्च्युली तयारी केली होती, चटणी वगैरे बनवून ठेवलेली आणि बटाटेसुद्धा बॉईल केलेले. पण तो खेळण्याच्या नादामध्ये विसरून गेला, त्याला बनवायचं होतं ते. आणि मग मी तसंच फ्रीजमध्ये ठेवलेलं. तर आता तो बनवतो आहे स्वतः. त्याला मी सगळी तयारी करून दिली आहे. आणि मी ठेवते आता चहा पहिल्यांदा. नारळसुद्धा फोडून घ्यायचे. नारळ का फोडायचं? किसायचा त्याच्यासाठी. आणि इथे थोडीफार फळं आणली आहेत, ती पण वॉश करून फ्रीजमध्ये ठेवायचीत मला. प्रज्ञा ॲप्पल आणलं आहे पप्पानी. आणि पटकन चहा ठेवते. तर इथे चहा होतोय माझा, तोपर्यंत इथे मी रोजमेरीचं पाणी जे आहे ते बनवायला ठेवलेलं आहे. खूप दिवस झाले होते ना रोजमेरीचं पाणी वापरतच नव्हते, खूप हेअरफॉल व्हायला लागला मला.
हे बघा, आधीचं पाणी जे होतं ना, तर ते अर्धवटच ठेवलं मी वापरायचं आणि सोडून दिलं म्हणजे मध्येच. तर असं होतं, विसर पडतो. पण आता म्हटलं नाही, वापरायचं काही करून, कारण पुढचे केस जे आता खूपच जास्त विरळ झालेत माझे आता. तर आता हे आधीचे ते खूप दिवस झाले ना, खराब झाले ते, सो टाकून देणार आहे ते मी. आणि आत्ताचं पाणी मस्त थंड करून मग ह्याच्यात भरून ठेवेन, थोडंसं आटून देणार आहे. ह्यात मेथीदाणे टाकले तरी चालतील, पण मी असं ऑब्झर्व केलं आहे माझ्या केसांच्या बाबतीत की मेथीदाणे जर टाकले ना तर माझे केस थोडी जास्त गळतात, सो त्यामुळे मी ते अवॉइड केलेलं आहे. तर हे बघा, इतकं राहिलं आहे माझ्याकडे वापरून. म्हणजे मी बऱ्याच वेळा वापरलं आहे, तसं नाही म्हणू शकत नाही, पण आता मध्ये मला खूप जास्त विसर पडला आहे. हे ऑनलाईनच मागवलं होतं मी, ड्राय रोजमेरी. संत्री छान आहेत. आणि आता ही काय उद्याच्या दिवस फक्त राहतील, म्हणजे उद्या याचा ज्यूस बनला जाईल, कारण नोरोला प्रचंड आवडतो संत्र्याचा ज्यूस. त्याला उद्या सकाळी काढून देईल. आणि प्रज्ञालाही आवडतो आणि मलाही आवडतो, तर आम्ही तिघंही पिऊ उद्या ह्याचा ज्यूस बनवून. तर हे रोजमेरी वॉटर कुठपर्यंत आलं आहे. तर लोलोला आणेपर्यंतच खूप उशीर झाला, तर रस्त्यामध्ये मला ताई वगैरे भेटली आणि मग तिच्याशी बोलत गप्पा मारत वेळ गेला. आता ते थोड्याफार भाज्या मी आणल्यात. म्हणजे ॲक्च्युली मटार आहे ना, खूप स्वस्त झाले आता बाजारात. आणि काय झालं, एका ठिकाणी मी मटार घेतलं तर 40 रुपये किलोने होते, आणि थोडं पुढे गेली तर माहिती पडलं मटार 30 रुपये किलोने होते. म्हणजे किती फरक आहे बघा. आणि कदाचित मला वाटतं दादरला वगैरे तर गेली तर मी 25 किंवा 20 रुपये किलोने सुद्धा मिळेल. तर आता हे घेऊन आलेली मटर वगैरे, आणि हे पण आहे कोथिंबीर बोलतात ना, तर ती सुद्धा आणलेली आहे. आणि त्याचबरोबर ना मी वालाच्या शेंगासुद्धा आणलेल्या आहेत. तर म्हणजे पावटा काय म्हणतात ना त्याला, ते आमच्याकडे पावटा पण म्हणतात त्याला. तर त्या पण आणल्या. तर मी ते सगळं साफ करणार आहे आणि मुलांना सुद्धा कामाला लावणार आहे. सध्या मिंत्रावरती खूप सारा सेल चालू आहे, तर मी एक गोष्ट ऑर्डर केली आणि बघा लगेच आली ती, म्हणजे 40-45 मिनिटात ती गोष्ट मला रिसीव झाली. आणि ती पण मला खूप स्वस्तातही पडली. माझ्याकडे कॅश बॅलन्स होता, तर त्याच्यामध्ये ही गोष्ट मला ना, जी 500 रुपयाची गोष्ट होती आणि हिची प्राईस काहीतरी 200-250 रुपये होती, तर मला ती कॅश बॅलन्स यूज करून फक्त 105 रुपयात पडली. मम्माचं ना हे मॉइश्चरायझर आहे, बॉडी लोशन. तर आणि कोको बटरवालं आहे हे. तर बघू आता वापरल्यावर समजेलच. आणि याची लिंक हवी तर तुम्हाला मी देईनच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आत्ताही सेल चालू आहेच 31 डिसेंबरपर्यंत, तर कदाचित तुम्हाला ती स्वस्तात मिळून जाईल. हल्ली हेअरफॉलचं प्रमाण ना भरपूर झालेलं आहे आणि सगळ्यांकडेच झालेलं आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच केस गळतीचा ना सामना करावा लागतो. आणि यावरती ना मी रोजमेरीचं जे वॉटर आहे ना ते लावत असते, पण ते कंटिन्यू लावलं तरच त्याचा फरक पडतो. मध्ये विसर पडला ना तर मग काहीच उपयोग नाही. तर आता म्हटलं आहे, मनाशी ठाम गाठ केली की कंटिन्यू लावायचं. त्यानंतर हे मॉइश्चरायझर मागवलं होतं ते सुद्धा लावून घेतलं आणि म्हटलं आता बसलीच आहे तर थोडं नेल पॉलिश वगैरे पण लावून घेऊया. अशा प्रकारे छान नेल पॉलिश लावलं ना की आपल्यालाही छान वाटतं. कसं असतं, प्रेझेंटेबल दिसणं खूप जास्त गरजेचं आहे सध्या तरी. बरं, आता जेवण वगैरे आमचं आवरलेलं आहे. आणि काल मी तुम्हाला एक शॉर्ट टॉप दाखवला, आणि आज आहे ना, म्हणजे काल रात्री लेट हा मला पार्सल हे रिसीव झालं होतं, ही पॅन्ट रिसीव झाली होती. आणि खरंच खूप छान पॅन्ट आहे. क्वालिटी तुम्ही म्हणाल ना तर खरंच ह्या प्राईजला वर्थ आहे क्वालिटी. पॉकेट वगैरे सुद्धा आहे. तुम्हाला स्क्रीनला बाजूला दाखवेन मी, तशीच आहे जशी स्क्रीनला दिसते. आता वेअर करून काही दाखवत नाही मी, कधी घालेन तेव्हा तुम्हाला शेअर करेनच. तर खरंच खूप छान आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर मी लिंक खाली देईन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, किंवा कमेंटमध्ये सुद्धा पिन करेन, तर तुम्ही तिथून परचेस करू शकता. आणि जर पाहिजे असेल तर पोस्टसुद्धा करेन मी, तुम्ही तसं मला कळवा. आणि अजून एक गोष्ट मागवलेली आहे ती सुद्धा दाखवते. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की सध्या आता 2026 येणार आहे, त्यामुळे सगळेच जणांना काही ना काही रेझोल्युशन बनवतच आहेत. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक रेझोल्युशन असतं आपल्या सगळ्यांचंच, ते म्हणजे मनी मॅनेजमेंट किंवा सेविंग वगैरे करणं. तर मी तुमच्यासोबत ना एक गोष्ट शेअर करणार आहे जी मी आता सध्या मागवलेली आहे. कारण येत्या काही महिन्यामध्ये मी सुद्धा माझ्याशी एक चॅलेंज घेतलेलं आहे, सेविंग चॅलेंज. आणि त्यासाठी मी काय मागवलं, तर मी ना 10,000चं सेविंग चॅलेंज घेतलेलं आहे. आणि यासाठी मी ना हा पिगी बँक मागवलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर सध्या म्हणजे ॲक्च्युली हा पिगी बँक जो आहे ना खूप आधी ट्रेंडमध्ये आला होता, आणि तेव्हा त्याची प्राईजही जास्त होती.
पण मी कमी प्राईसमध्ये आता मागवलेलं आहे, कारण आज थोडं स्वस्त झालेलं आहे. आणि 10,000चं चॅलेंज घेतलेलं आहे. यामध्ये 1 लाख चॅलेंजवाला सुद्धा पिगी बँक मिळतो. तर मी तुम्हाला याची लिंक जी आहे ना ती खाली देईन. आणि हे चॅलेंज मी आता घेतलेलं आहे. बघू आता कितपर्यंत हे पूर्ण होईल. तर तुमच्यासोबत मी काही ब्लॉग्समध्ये एकदा शेअर करेनच. तर चला आता मी पटकन आधी ना बटाटे बॉईल करायला ठेवते, कारण मला बनवायचं आहे संध्याकाळी बर्गर. खूप दिवस झाले मुलं मागे लागली होती आणि ना थोडंसं कंटाळा येतो, म्हणजे थोडं प्रिपरेशन वगैरे करावे लागतं, त्यामुळे कंटाळा येतो बनवायला. पण म्हटलं चला बनवूया संध्याकाळी. तर त्यांच्यासाठी बर्गर बनवणार आहे, त्यासाठी बटाटे बॉईल करायला ठेवते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मुलांनी मी खाली गेले होते आता, तर मुलांनी मला ना आईस्क्रीम आणायला सांगितलं होतं. आणि मी त्यांना आल्यावरती सांगितलं की मी आणलं नाही म्हणून. म्हणजे त्यांना नाही सांगितलं, पण मी ॲक्च्युली आणलेलं आहे. तर त्यांना आता मी दाखवते आणि देते सुद्धा. बघू त्यांचं रिॲक्शन काय असेल तुमच्यासोबत शेअर करेलच. आणि म्हणजे ठीक आहे, मुलांना मी जास्त असं थंड वगैरे देत नाही. आमच्या घरी तसं पण कोणी थंड खातच नाही, पण कधीतरी मला असं वाटतं द्यायला पाहिजे, त्यांचंही मन राखलं पाहिजे. चला आता दाखवते. चल दादाची ते आहे, काहीतरी सरप्राईज आहे तुमच्या दोघांसाठी. मागे 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 डोळे बंद करा, डोळे उघडा. दोन्ही चॉकलेटच आहे, ते सेम आहे. आणि हे माझ्यासाठी, कारण तुम्ही लोक मला खायला देत नाहीत, म्हणून मी हे माझ्यासाठी. माझं आवडतं बटरस्कॉच. मला ना वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला खूप आवडतात. आणि जेव्हा पहिल्यांदा मी हा बर्गर केला होता ना, तर मनात धाकधुकी होती की कसा होईल वगैरे. पण मी फर्स्ट टाईम केला ना, तेव्हा इतका सुंदर झालेला ना, की मला असं वाटलं की आपण बर्गर किंगमध्ये किंवा मग कोणत्याही याच्यामध्ये जाऊन आपण खाण्यापेक्षा ना, घरच्या घरी अगदी कमी प्राईजमध्ये खूप साऱ्या बर्गर खाऊ शकतो. आणि त्यानंतर मी याला कंटिन्युअसली ना अधूनमधून ट्राय करत असते. तर आता बरेच महिने झालं होतं केला नव्हता, आणि प्रज्ञेला त्याची आठवणी येत होती. आणि बाहेर खाण्यापेक्षा मला वाटलं चला वेळ आहे तर करून घेऊया. आणि खरं सांगायचं झालं तर मला खूप आवडतं वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला. आणि ह्याला खूप दिवसानंतर मी करत होती, तर मला थोडी धाकधुकीही होती की व्यवस्थित होईल की नाही, कारण मी रेसिपीचा थोडासा विसर पडतो आपण कंटिन्यू करत राहिलं नाही तर. तर बघा एवढ्या टिक्की झाल्या होत्या, आणि आता हे सगळं फ्राय करून घेणार आहे मी. आणि त्याला मग सॉस जो आहे ना, तो सुद्धा मी घरीच बनवते आणि प्रज्ञेला देणार. प्रज्ञेला नाही ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात खायला, कारण तशी सवय पण मी त्याला लावली आहे लहानपणापासून सगळ्याच गोष्टी खाण्याची, आणि त्याचमुळे हे सगळं आवडतं. पण मी शक्य होईल तेवढं ना घरी बनवून द्यायचा प्रयत्न करते. पाणीपुरी असू दे, बर्गर असू दे, पिझ्झा असू दे, कधीतरी बाहेर ठीक आहे, पण शक्य असेल तर मी घरीच बनवते. तुम्ही अगदी माझ्या रेसिपीज बघितल्या असतील की मी म्हणजे रोटी वगैरे आहे तीसुद्धा घरीच बनवते. नान म्हणा किंवा काय, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत असते. तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना जर असं काही आवडत असेल तर आजकाल यूट्यूबवरती सगळ्याच प्लॅटफॉर्मवरती ना, सोशल मीडियावरती अवेलेबल आहेत रेसिपी. तुम्ही त्या बघून ट्राय करू शकता, आणि थोडंफार तुमच्यामध्ये जे टॅलेंट आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर मी रेसिपी नेहमी अशा ट्राय करते की थोडंफार म्हणजे मी बघते, रेसिपीची आयडिया घेते, आणि बाकी काही गोष्टी असतात ते मी ट्राय करते, म्हणजे एक्सपेरिमेंट करत असते. आणि त्याचमुळे मला असं वाटतं ना रेसिपी छान बनते. कारण कट टू कट आपण जर बनवायला गेलो ना, तर ती कधी कधी बिघडण्याची पण शक्यता असते असं मला वाटतं. त्यामुळे थोडासा आपला अंदाज आणि थोडीशी रेसिपी असं सगळ्याचं मिश्रण करून मग ना हे मी बनवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे एक गोष्ट नवीन ट्राय केलेली आहे मी, ती मी सांगेन तुम्हाला नंतर येत्या या ब्लॉगमध्ये काही. आणि बघा माझं जवळजवळ ही टिक्की जी आहे ती रेडी झाली होती. आता इथे ना लेटेस्ट पत्ता जो असतो ना, तो असता तर अजून त्याची टेस्ट जी होती ना ती छान लागली असती. पण इथे ना आमच्या इथे लोकल मार्केटला मिळत नाही. जर माझा आधी प्लॅन असता तर मी दादरवरून वगैरे घेऊन आली असती, पण असो, नेक्स्ट टाईम जेव्हा मी पुन्हा ट्राय करेन तेव्हा मी तो घेऊन येईन लेटेस्ट पत्ता, किंवा कोबीचा पत्तासुद्धा टाकला तरी पण छान लागतं. तर इथे थोडंसं ना कांदा आणि टोमॅटो वगैरे फ्रीजमध्ये थोडा ठेवून मग यूज करायचा असतो. पण आता प्रज्ञेला घाई लागली, त्याला काही पेशन्स नाही आहेत, त्याच्यामुळे मग मी तो डायरेक्ट कट करून तिथेच टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि थोडासा तिखट जो होता ना तो कमी झाला होता, तिखट मला अजून हवा होता. असो, तरीसुद्धा जी रेसिपी होती ना ह्याची बर्गरची, ती छानच झाली होती म्हणायला हरकत नाही, कारण खूप दिवसानंतर ट्राय करूनसुद्धा ना छान झाली होती.
तर आता हे गरम करून घेते थोडंसं हलकं हलकं, म्हणजे थोडंसं चीज जे आहे ते मेल्ट होईल आणि छान दिसेल, छान टेस्टलासुद्धा लागेल. तर बघा, नवीन असं काही बनवायला गेलं ना की खूप सारा पसारा पडतो भांड्याचा. तिथे बघा बेसिनमध्ये खूप सारी भांडी पडलीत घासायची, आणि हा तव्यावर जो बर्गर दिसतो तो लोलोसाठी ठेवलेला आहे, तो झोपलाय म्हणून. तर आता हा पसारा सगळा आवरून घेते. आणि बर्गरचं म्हणाल ना तर मी जसं नेहमी बनवते ना त्याच्यापेक्षा थोडा कमी टेस्टी झाला होता, कारण खूप महिन्यानंतर मी बनवला होता ना, त्याच्यामुळे मला थोडा कमी टेस्टी वाटला. प्रज्ञाला तर आवडला, त्याने खाल्ला. असो, चला आजचा जो ब्लॉग आहे ना तो मी इथेच एंड करते, नाहीतर मग 2 दिवसाचा ब्लॉग ना खूप जास्त मोठा होईल. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की सांगा, आणि आजच्या ब्लॉगमधली कुठली गोष्ट जास्त आवडली तेही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओ. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.